नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 24 फेब्रुवारी, वार शनिवार, आणि या दिवशी आलेल्या आहेत माघ पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु माघ महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा असते ती खूप विशेष आणि महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. कारण माघ महिना हा संपूर्ण भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला असतो. या माघ महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग, दुःख, संकट, अडचणी नष्ट होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती, समृद्धीसुद्धा आपल्याला मिळत असते. वास्तुशास्त्रामध्ये पिंपळाचं झाड हे अतिशय शुभ मानले गेले आहेत. या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची विशेष पूजा करायला महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर या झाडाची पूजा केल्याने शनी दोषापासून सुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळते आणि त्यामुळेच या धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे. मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या झाडावरती राहतात असे मानले जाते. म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला पूर्वजांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो. पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णू, केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो. पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहेत आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी 4 वाजल्यानंतर न करायचा आहे. सकाळी हा उपाय करायचा नाही. उपाय करण्यासाठी एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे, थोडंसं दूध टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि जे काळे तीळ असतात तर ते तीळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात, अगदी कणकेचा घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात करून लावायची आहेत. म्हणजे 2 वातींची एक वात तयार करायची आणि त्या दिव्यात तुम्हाला घालायचे आहेत. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर जे तुमच्याकडे तेल आहे ते तेल तुम्हाला टाकायचं आहे. त्यामुळे थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत. आणि हा दिवा आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या झाडाला प्रार्थना करायची आहेत. माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल, सतत तुम्हाला एखाद्या कामामध्ये अपयश येत असेल, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैशांच्या अडचणी सतत तुम्हाला येत असेल, त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल तर तुम्हाला तशी प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लाल पेनाने किंवा थोडंसं तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन तुम्हाला झाडापाशी उभं राहून झाडाचं जे पान असतं ना त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहिताना तुम्हाला पान तोडायचं नाही, फक्त पानावर तुम्हाला इच्छा लिहून यायची आहे. नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, आर्थिक समस्या असेल, कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल तर तुमच्या इच्छेनुसार तुमची इच्छा पानावरती लिहायची आहे आणि ते पान तसंच झाडावरती राहून द्यायचं आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी. त्याचबरोबर या झाडाला तुम्हाला 5 किंवा 9 प्रदक्षिणा सुद्धा मारायच्या आहेत.
असं केल्याने शनीची संबंधित काही त्रास असेल तर ते आपले दूर होतात. आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. मुळाला स्पर्श करायचा आहे आणि यानंतर आपली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे. त्याचबरोबर कधी कधी घरामध्ये भरपूर पैसा असतो परंतु सुख नसतं. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे झाडाखाली उभं राहून तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी येत असते आणि प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं. जर तुमच्याही जीवनात अशी अडचण असेल तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्की उद्याच्या दिवशी करू शकतात. त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक पिंपळाचं पान हे घरी आणायचं आहे. योगायोगाने ही पौर्णिमा जी आहे तर ही शनिवारी आलेली आहे, यामुळे तुम्ही हा उपाय उद्या देखील करू शकतात किंवा पुढल्या शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल. एक पिंपळाचं पान घरी आणायचं आहे, त्यावरती थोडंसं अत्तर तुम्हाला लावायचं आहे. अत्तर लावल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. प्रत्येक महिन्याला पौर्णिमा ही येते तेव्हा तुम्हाला पहिलं पान हे वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आणि दुसरं पान हे पर्समध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने कधीही आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही. आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहते. माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असते. ती कधीही एका जागेवरती स्थिर राहत नाही. तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायची असतात, जेणेकरून ती आपल्याकडे स्थिर राहते. तर माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला केळीच्या झाडापाशी दिवा लावायचा आहे. केळीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं. यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून जर तुमच्या घरी केळीचं झाड असेल किंवा कुठं शेजारी असेल तर तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला करायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.